हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की मी कोणत्या टॉपिकवरती आज बोलणार आहे. तर आपले गॅसचे जे काळे कुट्ट झालेले बर्नर असतात ते फक्त एक गोष्ट वापरून कसे नवीन चकाचक करता येतील हे मी आज सांगणार आहे. तुम्ही हे बघू शकता, माझे गॅसचे बर्नर किती काळे पडलेले आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच, म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्याला गॅसची गरज भासतेच. गॅसमध्ये असलेल्या कार्बनमुळे हे आपले बर्नर काळे पडतात. तुम्ही बघू शकता माझे गॅसचे बर्नर किती काळे पडलेले आहेत. सर्वात पहिले आपल्याला 1 ग्लासभर पाणी हे गरम करून घ्यायचे आहे. पाणी गरम करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे पाणी ओतून त्यामध्ये हे आपले बर्नर पूर्णपणे बुडतील असे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. पाणी हे गरम असायलाच हवे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे पाण्यामध्ये 3ही बर्नर ठेवणार आहे. पूर्ण असे ते पाण्यामध्ये बुडालेले हवे. त्यामध्ये एक जी गोष्ट आपण टाकणार आहोत ती म्हणजे इनो. हा माझ्याकडे एक इनो आहे. आपल्याला सगळीकडेच मिळतो, कोणत्याही फ्लेवरचा इनो चालू शकतो. इथे मी लिंबू फ्लेवरचा इनो घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे टाकून देणार आहे. पाण्यामध्ये इनो गेल्यावर असे बुडबुडे यायला सुरुवात होईल आणि आतमध्ये प्रक्रिया व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर तुम्ही हे पाणी 15 ते 20 मिनिटे बर्नर पाण्यामध्येच बुडवून तसेच ठेवायचे आहेत. साधारण 15 मिनटं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बर्नर तुम्हाला असे दिसतील. मी तुम्हाला एक बर्नर काढून दाखवत आहे. तुम्ही बघा, साध्या हाताने जरी चोळले तरी बर्नरवरची जे काळे झालेली हे आहे ते निघून जात आहे. बघा, साध्या अंगठ्याच्या साहाय्याने जरी चोळून काढले तरी बर्नर आपला स्वच्छ होत आहे. तुम्ही बघू शकता फक्त एक वस्तू वापरून आपले बर्नर हे स्वच्छ निघायला सुरुवात झालेली आहे. हा माझा गॅसचा छोटा बर्नर आहे आणि मी छोटा गॅस खूप वापरते, त्यामुळे हा जास्तच काळा झालेला आहे. तरीही तुम्ही बघू शकता तोही किती आता स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे. यानंतर तुम्ही एखाद्या ब्रशच्या साहाय्याने सुद्धा घासून बर्नर स्वच्छ करू शकता. मी आपल्या घरामध्येच उपलब्ध असलेला भांडी घासायचा काथा, विम बार घेऊन किंवा कोणतेही साबण भांडी घासायचे घेऊन त्याने आता हे बर्नर घासण्यास आता सुरुवात करणार आहे. तुम्ही बघू शकता थोडेफार घासले तरी किती छान फरक जाणवत आहे. आपले बर्नर हे स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे पाणी आहे तेही काळपट होण्यास सुरुवात झालेली आहे. याला जास्त मेहनतसुद्धा नाही लागत. तुम्ही फक्त ही अशी एक गोष्ट वापरून आपल्या घरामध्ये जे असलेले बर्नर्स आहेत ते तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता. बघा बर्नर किती स्वच्छ निघत आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की घासून झाल्यानंतर बर्नर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघा बर्नर किती स्वच्छ आणि चकाकून निघत आहेत. बघा, मी आता हे पाणी चेंज करत आहे आणि दुसरे पाणी घेत आहे. आपल्याला जास्त काही मेहनत न करता घर बसल्या असे बर्नर आपण चकाचक करू शकतो. कसे आहे ना, बर्नरमध्ये काळे कुट्ट होण्याचे कारण तर मी तुम्हाला सांगितले आहे. तसेच जे हे बर्नरचे छिद्र आहेत त्याच्यामध्येही काही घाण कण अडकले असतील तर तेही निघून जाण्यास, स्वच्छ होण्यास मदत होते. जर तुम्ही अशा प्रकारे बर्नर स्वच्छ केले तर ते एकदम नवीन चकाकल्यागत दिसायला सुरुवात होईल आणि बर्नरच्या छिद्रामध्ये जी काही घाण अडकलेली असेल तेही निघून जाईल. त्यामुळे गॅसची फ्लेमही चांगली येईल. अशा प्रकारे तुम्ही फक्त एक गोष्ट वापरून आपले बर्नर हे चकाचक स्वच्छ नवीन असल्यासारखे करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.